नमस्कार. बुधवारच्या या बाजार गप्पांच्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले काही आठवडे बाजार गप्पांचा आपण सदर आठवड्यात दोनदा म्हणजे दर बुधवारी आणि दर रविवारी सकाळी 7 वाजता सादर करतोय आणि त्यानुसार या बुधवारचा बाजार गप्पांचा हा भाग आणि आपला आजचा विषय बाजाराचे संकेत. बाजाराचे संकेत असा विषय घ्यायचं कारण म्हणजे आत्ता या भागाचं रेकॉर्डिंग करत असताना म्हणजेच मंगळवारी 13 जुलै 2021ला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 52,700च्या पलीकडे आहे. एकंदरीतच ज्या परिस्थितीमध्ये हा निर्देशांक वाटचाल करतोय ते पाहू जाता मनामध्ये अनेक शंका आहेत आणि त्यातल्याच एका शंकेचं म्हणजे या बाजारात राहायचं की नाही, या बाजारातनं बाहेर पडायचं का, याच्यावरती स्वतंत्र बाजार गप्पांचा एक भाग आपण नुकताच सादर केला आहे. आणि त्या भागामध्ये मी असं म्हणलं तसं की पूर्णपणाने बाहेर पडण्यापेक्षा सुद्धा बाहेर पडल्यानंतर जी रक्कम हातात येईल ती गुंतवायची कुठे, ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि या परिस्थितीला आपली परिस्थिती किंवा निर्णय घ्यायची वेळ येऊ द्यायची नसेल तर बाजाराचे संकेत हे यानं त्या स्वरूपामध्ये मिळत असतात. म्हणजे जसं म्हटलं जातं की वादळ यायच्या आधीही वादळाची चिन्ह येतात, तसं बाजारात दरवेळेला होतंच असं नाही. परंतु बाजार जरी पूर्णपणाने कळला नाही तरी निदान तो कुठच्या दिशेनं जातोय याचे काही ठोकताळे बांधता येतात. अर्थातच ते ठोकताळे आहेत, ते अंदाज आहेत, ते दरवेळेलाच बरोबर येतील असं नाही. कारण जर एखाद्याला ही कला अवगत झाली तर मग बाजार उरणार नाही. गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहम जसं म्हणतात तसं ते बाजाराचं वर्णन मिस्टर मार्केट असं करतात. आणि बेंजामिन ग्रॅहम असं म्हणतात, या मिस्टर मार्केटची एक सवय आहे, तुम्हाला आवडो न आवडो, चांगली वाईट तुम्ही काही म्हणा, पण ती सवय बाजार किंवा मिस्टर मार्केट काही सोडत नाही. आणि ते म्हणजे दररोज तुमच्या समोर तो एक नवीन संधी घेऊन उभं राहतो. तुम्ही त्या संधीचा फायदा उठवायचा की नाही, त्या संधीकडे बघायचं की नाही, हे पूर्णपणाने तुमचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही आज संधी घेतलीत तरीही तो उद्या येणार आहे आणि आज तुम्ही त्या संधीकडे दुर्लक्ष केलं, अगदी त्याच्याकडेही कानाडोळा केलात तरीसुद्धा त्याच नित्यनियमाने अगदी लोचटपणाने म्हणायला हरकत नाही, तो पुन्हा उद्या तुमच्या समोर येणार. अशा पद्धतीचा बाजार हा दररोजच असतो. आणि ज्या वेळेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 52,700च्या पुढे असतो त्यावेळेला तर तो आपल्याला जास्तच वाटतो. या बेंजामिन ग्रॅहम यांच्याविषयी जर जास्त माहिती हवी असेल तर माझं गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाचा जरूर विचार करा. त्यातलं पहिलंच प्रकरण जागतिक गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहम यांच्यावरती आहे. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे 52,700च्या बाजाराचा विचार करत असताना बाजार जो एक संकेत देतोय तो हा आहे की वेट अँड वॉच, याच्याही पलीकडे सुद्धा रिव्ह्यू अँड रिपीट अशा पद्धतीचा तो संकेत आहे का हे बघावं लागतं. बेंजामिन ग्रॅहम यांचा शिष्य शोभेल, पण काळाच्या ओघामध्ये आपल्या गुरुच्या शिकवणीला पूर्णपणाने पाठ करून स्वतःची अशी स्वतंत्र शैली विकसित केलेली व्यक्ती म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांच्यावरतीही माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे. खरं म्हणजे त्या पुस्तकातलं सगळ्यात मोठं 50-52 छापील पानी प्रकरण वॉरन बफेंवरती आहे. ते वॉरन बफे असं म्हणतात की इकॉनॉमी अँड मार्केट आर जस्ट लाईक हजबंड अँड वाईफ, दे आर कनेक्टेड बट दे आर इंडिपेंडंट अँड सेपरेट. मी वाक्य परत म्हणतो. वॉरन बफे असं म्हणतात की इकॉनॉमी अँड मार्केट आर जस्ट लाईक हजबंड अँड वाईफ, दे आर कनेक्टेड बट दे आर इंडिपेंडंट अँड सेपरेट. अक्षरशः आत्ता ही परिस्थिती आपण गेले अनेक आठवडे आपल्या बाजारामध्ये अनुभवतोय. एकंदरीतच जागतिक अर्थकारणाची आणि आपल्या अगदी राष्ट्रीय अर्थकारणाची जी स्थिती आहे ते पाहू जाता 52,700च्या मागच्या पुढचा अगदी एक दिवस तर 53,000च्या पुढे अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक त्या दिवसाची उलाढाल संपताना होता. याचा विचार करायला लागावा अशी परिस्थिती आहे. अगदी या महिन्याचा विचार करायचा झाला तर 1 लाखाच्या वरती, 1 लाख कोटी रुपयांच्या वरती GSTचं मासिक उत्पन्न जरूर होतं, पण गेल्या 8 महिन्यांची सलग जी वाढती कमान होती त्याला थोडी उतरती कळा या जून महिन्यात लागलेली दिसते. साहजिकच मे महिन्याची आकडेवारी आणि त्यावेळेला असलेलं लॉकडाऊन अशा अनेक समर्थकांची भाषणं त्या संबंधात आपण ऐकतोय. कारण काही असो तर GST सुद्धा खालती आलाय. अशा वेळेला हा निर्देशांक कुठे वर जातोय याचा विचार करावासा वाटतो. अगदी आपल्या आर्थिक क्षेत्राचा किंवा अर्थकारणाचा जो महत्त्वाचा कणा आहे, आता खरं म्हणजे कणा म्हटल्यानंतर महत्त्वाचं म्हणण्याची आवश्यकता नाही, पण मुद्दा अधोरेखित व्हावा म्हणून मुद्दामून म्हटलं, हा जो कणा आहे तो म्हणजे सेवा क्षेत्र. पण कधी नव्हे इतकी अत्यंत वाईट परिस्थिती सेवा क्षेत्राची गेल्या 2 महिन्यांमध्ये आहे, विशेषतः त्याच्या मासिक वाढीच्या बाबतीत याचाही विचार करावा लागतो. आणि त्यामुळे एकंदरीतच बाजार किंवा गुंतवणूक क्षेत्र हे गणित वेगळं आहे.
याचं कारण असं की मी 52,000 शेअर बाजार या माझ्या याच यूट्यूब चॅनलमधल्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं आपल्या बरोबरीने जागतिक पातळीवरचे अनेक वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये काम करतायत. मग अशा वेळेला बाजाराचे संकेत ओळखत नेमकं कोणतं क्षेत्र योग्य आहे किंवा कोणत्या क्षेत्राच्या बाबतीत थोडं होल्ड अँड वेट अशा पद्धतीची पॉलिसीज अवलंबावी लागेल याचा विचार करावा लागेल. माझा आजपर्यंतचा बाजारामध्ये जो एक नोकरदार म्हणून असलेला अनुभव आहे, एक काही वर्ष गुंतवणूकदार म्हणून असलेला अनुभव आहे आणि गेली काही वर्ष गुंतवणुकीच्या संबंधातले ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणारा आणि सिटी सजेस्टच्या अंतर्गत पेड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस देणारा म्हणून जो अनुभव आहे त्याच्या आधारावरती असं म्हणावं लागतं की ज्या वेळेला आपल्या बाजारामध्ये म्युच्युअल फंडांच्या NFOs म्हणजे न्यू फंड ऑफर्स फार मोठ्या पातळीवरती येतात किंवा यायला लागतात आणि त्याही सातत्यानं येतात आणि त्याही जुन्या संकल्पनांना पुन्हा एकदा नवीन रूपामध्ये आपल्यासमोर सादर करत असतात, त्यावेळेला बाजार हा त्या भारतांब्यांच्या कवितेसारखं लाजते सरते पुढे फिरते अशातला भाग असतो. ही गणितं लक्षात ठेवावी लागतात. आपण गेले काही आठवडे हे पाहतोय की या दोन्ही घटना होत आहेत. म्युच्युअल फंडांचे NFOही येत आहेत आणि शेअर बाजारही प्रत्येक पातळीवरती वर जाताना आधी एक दोनदा ती पातळी क्रॉस करतो, कधी दिवसभरात करतो, परंतु तो खालती येतो आणि मग पुन्हा त्या पातळीच्या पलीकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होत राहतं. हे आपण 48,000ची मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची पातळी असल्यापासून पाहतोय आणि अगदी 53,000ची पातळी आत्ता पार करतानाही हे दृश्य आपण पाहिलंय. आणि मग अशा वेळेला बाजार एक संकेत देत असतो की खरं सांगायचं म्हणजे या वेगाने तरी वर जाण्याची क्षमता नाही किंवा तो पुरेसा वरती गेलाय आणि म्हणून ही परिस्थितीचं यश आपल्या पदरात पाडायचं म्हणून म्युच्युअल फंडांचे NFO येतात. एकंदरीतच म्युच्युअल फंडांचे NFO येणं हे बाजाराच्या दृष्टीने दोन वेगवेगळ्या तऱ्हेचे संकेत देतात. एकंदरीतच सेकंडरी मार्केट तेजीमध्ये असताना प्रायमरी मार्केटनं आपले शेअर्स आणावेत आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंडांचे NFOs यावेत असा आजपर्यंतचा इतिहास आहे. अगदी आपल्या बाजाराचा विचार करायचा झाला तरी तुमच्या असं लक्षात येईल, हा मुद्दा माझ्या बाजार गप्पाच्या एका भागामध्ये काही प्रमाणात आधी आलाही आहे की आपण 2020 हे वर्ष करोनामुळे वाया गेलं अर्थकारणाच्या दृष्टीने असं जगात सगळीकडेच म्हणतो आणि ते खरंही आहे. अगदी आपल्या बाजाराचा विचार करायचा झाला तर 2020 या कॅलेंडर वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची सर्वोच्च पातळी 42,000 होती आणि सगळ्यात खालची पातळी 26,000 होती. म्हणजे गेल्या काही महिन्यांचा विचार करायचा झाला तर 42,000 ते 26,000 ते 53,000 असा आपल्या निर्देशांकांनी प्रवास केलाय. आणि याच काळामध्ये 2020 या वर्षामध्ये आपल्याकडे प्रायमरी मार्केटमधनं जवळजवळ 30 ते 32,000 कोटी रुपये उभे केले. त्या तुलनेनं 2021मध्ये थोडी कमतरता आहे आणि ती गॅप भरून काढण्याचं काम म्युच्युअल फंड NFO करतायत. कदाचित आज जशी चर्चा सुरू आहे तसं LICचा IPO नंतर हे चित्र बदलू शकतं आणि LICच्या IPOला जर चांगलं यश मिळालं तर एकंदरीतच केंद्र सरकारचं निर्गुंतवणुकीकरणाचं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटचं जे चित्र आहे किंवा उद्दिष्ट आहे 1,75,000 कोटी रुपये उभे करण्याचं त्याला चालना मिळेल. म्हणजे अजून प्रायमरी मार्केटमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये हालचाल नाही, पण सेकंडरी मार्केटमध्ये मात्र वरचढ भाव आहे. अशा वेळेला म्युच्युअल फंडांचे NFO येतात आणि गेल्या काही वर्षांमधला अनुभव असा आहे की म्युच्युअल फंडचे NFO आले की असं ओळखायचं असतं की आता एकंदरीतच या पातळीवरती किंवा थोडं खालच्या पातळीवरती आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक हा स्थिरावू शकतो. आणि मग जर तो 52,000 51,000च्या पातळीवरती स्थिरावणार असेल तर आपण सगळ्यांनी किती घायकुतीला यायचं याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणून बाजाराचे संकेत तो वरच्या पातळीवरती आहे याचा सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्युच्युअल फंडांचे सातत्याने येणारे NFO असा असतो. दुसरा बाजाराचा एक संकेत जो हल्लीकडच्या काळात मिळतोय आणि तो असा आहे की आपण पाहिलं असेल की अनेक कंपन्या बोनस देतील अशी चर्चा आहे. एशियन पेंट्सबद्दल तशी होती, TCS बद्दल तशी होती, त्या दोघांच्याही AGM होऊन गेल्या. TCSनी तर सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी प्रत्येक शेअरमागे 7 रुपयाचा डिव्हिडंडही परवा डिक्लेअर केलाय. येत्या आठवड्यामध्ये तो आपल्या हातातही येईल. अशा वेळेला ब्रिटानियासारखी कंपनी तुम्हाला बोनस देते, पण ते बोनस शेअर्स या स्वरूपामध्ये न देता डिबेंचर्स या स्वरूपामध्ये देते.
आजपर्यंतचा बाजाराचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला एखादी ग्राहकोपयोगी वस्तू, ज्याला आपण FMCG असं मराठीमध्ये म्हणतो, अशा क्षेत्रातली कंपनी विशेषतः बोनस तर देते, पण ते शेअर्सच्या ऐवजी डिबेंचर्स देते, हा बाजाराचा संकेत असा असतो की एकंदरीतच आहे त्या पातळीबद्दल सगळ्यांच्याच मनात साशंकता आहे, मुद्दा पहिला. किंवा अशा वेळेला नवीन कोणतंही भाग भांडवल आपल्याला सर्व्हिस करायला लागावं असा पवित्रा ते क्षेत्र घेऊ इच्छित नाही. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ज्या वेगानं गेल्या काही महिन्यांमध्ये या क्षेत्रामध्ये बदल झाले आणि काही कंपन्यांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये वाढ झाली, ती सस्टेन करता येईल अशातली त्यांना परिस्थिती वाटत नसावी. आणि ब्रिटानिया हे FMCGचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे. आणि केवळ ब्रिटानियानेच तुम्हाला बोनसच्या स्वरूपामध्ये डिबेंचर्स दिले अशातला भाग नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आपण नानाविध कंपन्यांचे कर्जरोखे म्हणजे डिबेंचर्सची चर्चा करतोय. त्यातले काही परिवर्तनीय म्हणजे कन्व्हर्टिबल स्वरूपाचे आहेत, काही अपरिवर्तनीय म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल स्वरूपाचे आहेत. याचा अर्थ आत्ता पैसा तर उभा करायचा आहे, पण तो तहयाच भागभांडवलाच्या रूपाने न करता कर्जरोख्यांसारख्या एका कर्जाऊ रकमेमध्ये ती उभे करण्याची जेव्हा पवित्रा कोणतंही क्षेत्र किंवा एकंदरीतच बाजार घेतो, हा बाजाराचा मिळणारा संकेत असा असतो की एकंदरीतच अर्थकारणाची आत्ता असलेली स्थिती ही थोडीशी वेगळी करावी लागते. आणि मगाच्या वॉरन बफेटच्या तत्वानुसार जर इकॉनॉमी अँड मार्केट्स आर जस्ट लाईक हजबंड अँड वाईफ, दे आर इंडिपेंडंट, दे आर कनेक्टेड, बट दे आर इंडिपेंडंट अँड सेपरेट, ह्याचं पुरतोय प्रतिबिंब म्हणजे सध्याचा बाजार आहे. म्हणजे एकंदरीतच एखाद्या शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंडांचे NFO येणं हे जसं या पातळीवरती किंवा थोडा खालच्या पातळीवरती बाजार स्थिरावण्याचा संकेत असतो, त्याच्याच बरोबरीने म्युच्युअल फंडांच्या NFOच्या पाठोपाठ एखाद्या कंपनीने बोनसमध्ये शेअर्स द्यायच्या ऐवजी डिबेंचर्स देणं किंवा एकंदरीतच IPO पेक्षा सुद्धा कन्व्हर्टिबल अँड नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची चर्चा जास्त होणं, हाही बाजाराचा संकेत महत्त्वाचा असतो. असे संकेत माझ्या मार्केट मेकर्स या पुस्तकामध्ये तुम्हाला अनेक स्वरूपामध्ये आढळतील. गुंतवणूक पंचायतन किंवा मार्केट मेकर या माझ्या राजहंसांनी काढलेल्या पुस्तकांची जाहिरात करण्यासाठी हा व्हिडिओ करत नाही, परंतु 12, 14, 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये याच्या संबंधातले किती मुद्दे घ्यायचे याला काही मर्यादा असतात. त्यामुळे जर ही दिशा तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या या दोन्ही पुस्तकांचा खरेदी करून वारंवार वाचनासाठी जरूर विचार करा. हा बाजाराचा नसला तरी माझा संकेत नक्की आहे. बाजाराचा संकेत या बाजार गप्पांचा विषय पुढे नेत असताना अजून एका गोष्टीचा विचार करावा लागेल, आणि तो म्हणजे ज्या वेळेला एखादी कंपनी किंवा एकंदरीतच शेअर बाजारामध्ये स्पेशल डिव्हिडंडपेक्षा सुद्धा इंटेरिम डिव्हिडंडचं प्रमाण वाढतं, याचं कारण असं असू शकतं की एकंदरीतच आत्ता आहे इथे स्थिरावत असताना येणाऱ्या काळामध्ये योग्य ते बदल करण्याची बाजाराची आणि त्या संबंधित कंपन्यांची भूमिका आहे, हे गणित लक्षात घ्यावं लागतं. मग त्याबद्दल अनेक वेळेला ज्या वेळेला कंपन्या आपल्या स्वतःच्या अंतर्गत व्यवस्थापन पद्धतींची चर्चा करायला लागतात आणि तीही खुलेपणाने करायला लागतात, हा बाजाराचा संकेत असा असतो की मुळातच ती कंपनी येणाऱ्या काळाला अनुसरून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करू इच्छिते. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जरी त्यांची कामगिरी ही बाजाराच्या अपेक्षेनुसार नसली तरी येणाऱ्या काळामध्ये बाजारापेक्षा जास्त, निदान त्या क्षेत्रातल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त चांगली अशी कामगिरी ती कंपनी करू शकते, असा संकेत बाजार देत असतो. आत्ताचं जर अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर TCSचा मगाशी आपण उल्लेख केला की ज्यांनी त्यांच्या 8-9 जुलैच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये पर शेअर मागे 7 रुपये आपल्याला लाभांश दिला. परंतु त्याच्या मागे पुढे बोलत असताना TCSनं असं जाहीर केलं की यावेळच्या माझ्या उत्पन्नापेक्षा सुद्धा येणाऱ्या काळामधला माझा गायडन्स हा असा आहे आणि तो अत्यंत आशादायक आहे. ज्या वेळेला टाटा सन्स आणि TCSचे चेअरमन असं सांगतात की म्हटलं तर TCS ही कंपनी मोठी आहे, पण प्रत्येक प्रकल्पासाठी प्रोजेक्टसाठी आमच्याकडे एक स्वतंत्र टीम असते आणि जणू काही त्या प्रोजेक्ट पुरेशी ती एक स्वतंत्र कंपनी म्हणून काम करते. याच्यामध्ये निर्णयाची असलेली फ्लेक्झिबिलिटी ही येणाऱ्या काळासाठी अनुकूल आहे, असं ती कंपनी आणि पर्यायांनी बाजार संकेत देत असतो. तुमच्या लक्षात असं असेल की बाजार जरी मागे पुढे होत असला, निर्देशांक जरी मागे पुढे होत असला, तरी TCS हा मीडियम टू लॉंग टर्म बायसाठी सगळेजण रेकमेंड करतात, हाही बाजाराचा संकेत असतो. मग वाढते NFO म्युच्युअल फंडचे असतील किंवा एकंदरीतच बोनस शेअर्सच्या ऐवजी बोनस डिबेंचर्स किंवा एकंदरीत कर्जरोखे असतील किंवा एखाद्या विशिष्ट कंपनीची अंतर्गत व्यवस्थापन पद्धत असेल, असे अनेक संकेत जेव्हा बाजार देत असतो, त्या सगळ्यांचा निष्कर्ष एकच असतो की आहे या परिस्थितीने घाबरून जायचं कारण नाही.
अर्थकारण कदाचित मागे पुढे होत असलं तरी सुद्धा ती पूर्णपणाने सतत चालणारी अशी प्रक्रिया आहे. म्हणजे गमतीने असं म्हणता येईल की एकंदरीतच इकॉनॉमी ही बॅलन्स शीटसारखी नसते, ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखी असते. कारण बॅलन्स शीट ही ॲज ऑन डेट असते, व्हेअर ॲज प्रॉफिट अँड लॉस हा एखाद्या पिरियड करता असतो. अर्थशास्त्र किंवा अर्थकारण किंवा अर्थव्यवस्था ही तशा स्वरूपाची असते. ते एकंदरीतच सतत चालणाऱ्या आर्थिक प्रक्रियांचं गणित असतं आणि बाजार हा बॅलन्स शीटसारखा म्हणजे त्या क्षणाला त्या प्रक्रियेवर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेसारखा असतो. बस साहजिकच बॅलन्स शीटचा विचार हा प्रॉफिट अँड लॉसपेक्षा वेगळा करायचा असतो आणि म्हणून तर ते दोन वेगवेगळे घटक असतात. अशाच संकेतातनं जेव्हा बाजार पुढे जात असतो तेव्हा कदाचित बाजार असा संकेत देत असतो आणि त्याचा अर्थ तो आपण अनेक ठिकाणी पाहिला की ज्या कंपन्या ऑलरेडी किंवा आधीच एका विशिष्ट पातळीवरती बाजारभाव, उत्पादन, विक्री आणि अपेक्षा या दृष्टिकोनातनं पोचलेत, हे चारही घटक महत्त्वाचे, बाजारभाव, उत्पादन, विक्री आणि अपेक्षा याच्या पातळीवरती पोचलेत, तेव्हा त्या क्षेत्राला स्कोप असला तरी त्या कंपनीला स्कोप असेल का याचा विचार करावा लागतो. फार्मास्युटिकल किंवा औषधी कंपन्या हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याची चर्चा अनेक वेळेला आपण बाजार गप्पांच्या आधीच्या भागात केली आहे, त्यामुळे मी त्याच्याविषयी पुन्हा बोलण्याचा मोह टाळतो. पण तुमच्या असं लक्षात येईल की मी जसं अगदी मागच्याच आठवड्यात शुक्रवार शनिवारी माझ्या घेतलेल्या ट्रेनिंग सेशन्समध्ये असं म्हणलं होतं की याच क्षेत्रामध्ये निदान मीडियम टर्ममध्ये जर पैसे मिळवायचे असतील तर डे ट्रेडिंग सकट लॉंग टर्मपर्यंत अशी ॲस्टर डीएम सारखी कंपनी तुम्हाला वाव मिळवून देते. मला सांगायला आनंद होतो, मी सांगत असताना शुक्रवारी यांचा बाजारभाव 150-154 रुपये होता. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना 2 दिवसात हा बाजारभाव 170 ते 174 रुपयाच्या आसपास आला. मग जर 2 दिवसात तो असा वाढत असेल तर अक्षरशः डे ट्रेडिंग, पोझिशन ट्रेडिंग, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म अशाही गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि अशा जेव्हा अनेक कंपन्यांचा उदय बाजारामध्ये होत असतो तेव्हाही पुन्हा बाजाराचा हाच संकेत असतो की या क्षेत्राला मरण आहे अशातला भाग नाही, परंतु त्याच्या दिग्गजांपेक्षा सुद्धा त्याच्यातल्या नवोदितांकडे लक्ष द्यावं. आणि ज्या वेळेला बाजार असा संकेत देतो की दिग्गजांपेक्षा नवोदितांकडे जावं, विशेषतः जिथे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि इनोव्हेशन एक्सपेंडिचर जास्त असतं, त्याचा अर्थ असा असतो की बाजार स्थिरावतोय. आणि म्हणून बाजार ज्या वेळेला आपण असं म्हणतो की बाजार संकेत काय देतो तर हे संकेत आहेत. एक गोष्ट लक्षात घेऊ, हा संकेत आहेत, हे पूर्णपणाने रोखोक ठोकताळे आहेत अशातला भाग नाही. हा काही एक्सेल शीटचा फॉर्म्युला नाही की तो प्रत्येक वेळेला बरोबर येईल. आणि त्यामुळे आपणही जर थोडेफार फ्लेक्झिबल राहिलो बाजारा इतकेच तर आपण त्या गुंतवणुकीच्या यशस्वीतेमध्येही फ्लेक्झिबल राहू शकतो असं संकेत देतो. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा भाग बाजाराचे संकेत. मनःपूर्वक धन्यवाद.